काय म्हणता पुट्टो, सर्वांना जय श्रीराम. मी श्रीशान आपल्या न्यू मिनी ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. रामनवमीच्या तुमच्या परिवाराला तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. मग निघालो आपण शेदावला जाती. आपण दरवर्षी रामनवमीच्या दिवशी शेदावला जात असतो. श्रींचे दर्शन तर राहती. मग जाता जाता आपल्याला आतोदातला व्ह्यू मस्त दिसत होता. रामनवमीच्या ना भदवे झंडे लावले ते पुऱ्या रस्त्यानं भाऊ. मग आलो आपण मंदिरामध्ये. हे मंदिराचा प्रवेशद्वार रे भाऊ. हे मंदिराचं जे मस्त सजवलं होतं बाबा, एक नंबर दिसत होतं मंदिरातलं. ते दर्दीचं चूप होती भाऊ. 2 घंटे लागत होते आमच्या दर्शन तर राहती. मग लादलो ना आम्ही लईनी दर्दी पाहून तिथे मोठी होती. अरे बापरे, म्हटलं पण तुम्ही मंदिराचा व्ह्यूज पाहून द्या तसा दिसते. एकदम बलिया होता. दर्दी लय होती बाबा इथं. तरी दर्दी कमी होईच नाही. मग शेवटी आपलं 2 घंट्यानंतर दर्शन झालं मस्त मध्ये. मग प्रदक्षिणा मारून घेतल्या एकदम आपल्या मंदिराले. मग आपल्या मोठ्या बाबांना पावती फाडली. आपल्याला चांदीच्या पादुका भेटल्या होत्या मस्त मध्ये, एकदम चांदीच्या होत्या भाऊ. मग आपल्याला पावती भेटली ने चांदीच्या पादुका भेटून प्रसाद भेटला. मग प्रसाद घेतला. मग निघालो आम्ही अन्नपूर्णा मातेचं दर्शन घ्यायसाठी. मग अन्नपूर्णा मातेचं दर्शन घेतलं. मन लागलं आपण महाप्रसादच्या लाईन मध्ये गर्दी कमी होती म्हणा जराशी. मग घेतला आपण महाप्रसाद. बलियामध्ये लड्डू होता मस्त, बेसन होतं, जेवण राहती, आलूची वांड्याची भाजी होती. मग निघालो आपण दर्या जाती. मग दरी येता तुमच्या भावानं दालीमध्ये येले चालेत त्याला जरासे त्यासालेच हात लावत होतो बाबा 10 वेळा. मग अन्नंदा सुरजीमध्ये आलो आपल्या घरी फ्रेश डिश झाल्यानंतर आलो आपण अन्नंदामध्ये. डीजे होता तर रामनवमी उत्सव सोरात साऊंड होता भाऊ इथं. डीजे तसा वाजते कमेंटमध्ये सांगण्यापर्यंत. जाता तुमच्या भावाला फॉलो करून द्या. मग लवकर 1000 फॉलोअर करून द्या आपले लवकर भाऊ. जय भवानी, जय भवानी.